माझ्या सगळ्या चुकांची शिक्षा आईने मला फक्त एकदाच दिली होती, जेव्हा 1 महिना ती मृत्यू आणि जीवनाच्या संघर्षात होती आणि मी त्याच शहरात राहूनही अज्ञानी होते. आई, तू तुझ्यासोबत माझे अस्तित्व, अहंकार सगळं काही घेऊन गेलीस. तू अनाथ नव्हतीस आई, तू आम्हाला अनाथ करून गेलीस. फोनची बेल अचानक वाजली. हर्षची झोपमोड होऊ नये म्हणून मी पटकन फोन उचलला. माझ्या हॅलो म्हणताच पप्पांचा घाबरलेला आवाज ऐकू आला. निशा बेटा, जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर ये. तुझ्या आईची तब्येत खूप खराब आहे. त्यांचा आवाज ऐकताच मला कळून चुकले की नक्कीच काहीतरी चिंतेची गोष्ट आहे. नाहीतर पप्पा ऑफिसला जाण्याच्या वेळी घरात असं वाटत होते की ते खूप रडलेले आहेत. मी पटकन हो म्हणत फोन ठेवला. हर्षसाठी काही गरजेचे सामान बॅगेत भरले आणि मी टॅक्सीने घराकडे निघाले. आता फक्त 1 महिन्यापूर्वीच तर माहेरून परत आले होते, तेव्हा आई ठीक होती. मग अचानक असे काय झाले? घरी पोहोचताच मी सरळ आत धाव घेतली. आई आपल्या बेडरूममध्येच होती. पप्पा आणि सुशांत तिथेच उभे होते. सुशांत हॉस्टेलमधून घरी आला आहे, म्हणजेच बाबतीतले प्रकरण जास्तच गंभीर आहे. मी आईकडे पाहिलं. आई एकटक माझ्याकडेच बघत होती. आता काहीतरी बोलशील का? 1 महिन्यात काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची? मी नेहमीप्रमाणे आईवर चिडूनच बोलले. आईने माझा हात पकडला होता. तेव्हाच पप्पा डॉक्टरांना घेऊन आत आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी आईला मृत घोषित केले. मी थक्क होते की असं काय झाले की आई आपल्याला सोडून गेली. मी धावत डॉक्टरांना थांबवलं. माझ्या आईला काय झाले होते? तुला माहीत नाही का की त्यांना कॅन्सर होता, जो खूप उशिरा कळाला. त्यामुळे काही करता आलंच नाही. डॉक्टर निघून गेले, पण माझ्या मनात एक मोठे प्रश्नचिन्ह ठेवून गेले. पप्पा शांतपणे एका कोपऱ्यात उभे होते. मी त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिले. तुम्ही मला का नाही सांगितलं? तुझ्या आईनेच सांगितले होते. म्हणाली, हर्ष अजून खूप लहान आहे. त्याला कुठलं इन्फेक्शन झालं तर ते जिवंतपणी मरेल आणि तुलाही ती त्रास देऊ इच्छित नव्हती. पप्पा दुःखी होते, त्यामुळे मी गप्प बसले. पण आईची ही महानता मला अजिबात आवडली नाही. इतकाही का नाही विचार केला की त्यांच्याशिवाय मी किती तडफडेल? असे नव्हते की मला आईवर प्रेम नव्हतं. मी लहानपणापासूनच तोंडावर बोलणारी आणि हट्टी होते. आईशी नेहमी चिडचिड करूनच बोलायची. घराबद्दल बोलायचे तर मी आईचे वर्चस्व कधीच पाहिले नाही. कधी त्यांना त्यांच्या हक्कांचा वापर करताना पाहिले नाही. प्रत्येक गोष्ट पप्पांना विचारूनच करत होती. माझ्या मैत्रिणींच्या आईसारखी माझी आई अजिबात नव्हती. त्यामुळे माझे त्यांच्याशी कधीच जमले नाही. पप्पांच्या अतिप्रेमामुळे मी खूप लाडवले होते आणि माझ्या प्रत्येक गोष्टीला मान्य करून घेणे माझा स्वभाव बनला होता. माझ्या लग्नाच्या वेळीही आईच्या चेहऱ्यावर सगळं काही होते, पण अधिकार भाव अजिबात नव्हता. प्रत्येक गोष्ट ताई किंवा पप्पांना विचारूनच करत होती. इतकंच काय, लग्नाची खरेदीसुद्धा मी आणि पप्पांनीच केली होती. हर्ष होणार होता तेव्हा राजू मला माहेरी सोडून गेले होते. माझी आई माझी खूप सेवा करत होती, पण रोजच मी त्यांच्याशी भांडायचे. एक दिवस आई फोनवर बोलत होती. प्रसूतीबाबत छोट्या छोट्या गोष्टी 2-3 वेळा विचारत होती. एवढ्याशा गोष्टीवर माझा मूड बिघडला आणि मी त्यांना खूप बोलले. 2 मुलांची आई असूनही तुला एवढ्या साध्या गोष्टी का माहीत नाहीत? ज्याला कळेल तो तुझ्यावर हसेल. कदाचित तुला आमची काळजीच घ्यायची नाही. नंतर मला खूप वाईट वाटले आणि मी आईची माफीही मागितली होती. हर्षच्या जन्मावेळी आई खूप आनंदी होती. सगळं काही ठीकच होते, पण आई थोडी थकलेली वाटायची. पण एवढं काही घडेल असं स्वप्नातही वाटले नव्हते. ताईंच्या आवाजाने माझी तंत्री तुटली. आईला हॉलमध्ये झोपवले गेले. ताई माझ्याकडे आईच्या साडीची मागणी करत होती. मी दुःखी मनाने आईच्या कपाटातून साडी काढायला लागले. एक सुरेख लाल रंगाची साडी हातात आली. करवा चौथला आई हीच साडी घालायची. मी तीच काढली. तेवढ्यात साडीतून एक डायरी खाली पडली. आईच्या कपाटातून डायरी मिळणं खूप आश्चर्याचं होतं, कारण मी आईला कधी वाचता लिहिताना पाहिलं नव्हतं. वाचण्याची उत्कंठा खूप होती, पण वेळ योग्य नव्हता. म्हणून डायरी माझ्या खोलीत ठेवून मी पुन्हा हॉलमध्ये गेले आणि मग सगळं काही यंत्रवतपणे घडत गेले. आईचे पार्थिव शरीर शेवटच्या विधींसाठी नेले गेले. राजू माझ्यासोबतच होते. हर्षला त्यांच्याजवळ झोपवून मी गुपचूप डायरी घेऊन बाल्कनीत बसले. डायरीचे प्रत्येक पान जणू मोत्यांच्या अक्षरांनी भरलेले होते. असं वाटत होते जणू ती डायरीच आईची सखी होती. पहिल्याच पानावर आईबाबांच्या लग्नाची तारीख लिहिलेली होती. आईने तिथूनच लिहायला सुरुवात केली होती. आज माझे लग्न आहे. माहिती नाही लोक कसे असतील. मी तर आजवर कधीही कुटुंब पाहिले नाही. लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकेन का? शुद्धी आल्यापासून अनाथाश्रमातच स्वतःला पाहिलं. वार्डन दिदींच्या आदेशांचे पालन केले. अधिकार वापरण्याची भीती वाटायची. काही पाने रिकामी होती. त्यानंतर आईने पुन्हा लिहिले होते. दीपक खूप चांगले माणूस आहेत. इतके चांगले की सुहागरातच निशा आणि सुशांतचे दायित्व माझ्याकडे सोपवत म्हणाले, मी इतर कोणत्याही मुलीशी लग्न करू शकलो असतो, पण आई नसलेल्या तुला त्यांचे दुःख जास्त समजेल
म्हणून तुझ्याशी लग्न केले. सुमन, मी आता वडील होऊ इच्छित नाही. मीही निशब्द सहमती दिली होती. मला काहीच समजत नव्हतं. पण पुढे वाचलं नाही तर आईचा इतका मोठा रहस्य आमच्यापासून लपलेला होता. निशा आणि सुशांत मोठे झाले आहेत. सुशांत हॉस्टेलला गेला आहे. निशाच्या लग्नात माझे खूप स्वप्न होते की खरेदी करावी. पण दीपक म्हणाले, तुला अनुभव नाही, राहू दे. मनात आले की सांगावं. मला तर मुले वाढवण्याचाही अनुभव नव्हता. पण तरीही तुम्ही माझ्याशी लग्न केलंत ना. निशा माझ्यात मोठ्या घरातील बायकांचे हावभाव शोधते. ती कधी माझ्या मुलीसारखी माझ्याजवळ आलीच नाही. नेहमीच तक्रार करत राहते. आता तिला कसं समजावू की तिच्या प्रसूतीची वेदना, त्रास काहीच मी वाटून घेऊ शकत नाही आणि खोटं दिलासाही देऊ शकत नाही. मी तो त्रास सहनच केला नाही तर वाटून कसा घेऊ शकते. निशा आता आई झाली आहे. मुन्याचा किती कोमल स्पर्श आहे. निशा किती आनंदी आहे. आई झाल्यानंतर असाच आनंद होतो का? पुन्हा काही पानं रिकामी होती. कदाचित आईला वेळ मिळाला नसेल. आईने शेवटच्या पानावर लिहिले होते, सध्या खूप लवकर थकते, काम होत नाही, विचार करते दीपकसोबत डॉक्टरकडे जावं. पण घरात सगळे किती आनंदी आहेत, निशा आणि मुन्नासोबत. माझ्या तब्येतीबद्दल ऐकून सगळे चिंतेत येतील, म्हणून नंतर सांगेन. त्यानंतरची डायरी पूर्णपणे रिकामी होती. मी सुन्न झाले होते. माझ्या सगळ्या चुकांची शिक्षा आईने मला फक्त एकदाच दिली होती, जेव्हा 1 महिना ती मृत्यू आणि जीवनाच्या संघर्षात होती आणि मी त्याच शहरात राहूनही अज्ञानी होते. आई, तू तुझ्यासोबत माझे अस्तित्व, अहंकार, गर्व सगळं काही घेऊन गेलीस. तू अनाथ नव्हतीसच आई, तू आम्हाला अनाथ करून गेलीस. मी वारंवार आईची माफी मागत होते, पण आज आई माझ्याजवळ नव्हती. मी अस्तित्वविहीन होऊन आईच्या अस्तित्वात स्वतःचे अस्तित्व शोधत होते. कथेबद्दल काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.